जय श्रीकृष्ण. स्वागत आहे मित्रांनो तुमचं भक्तिकथा मराठी या चॅनलवर. मित्रांनो, आपल्याला कोणतीही गोष्ट, कथा किंवा ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी एक मधला मार्ग आवश्यक असतो. काही लोक या मार्गाला मार्ग म्हणतात, काही पथ म्हणतात, तर काही साधना असेही म्हणतात. मनुष्य नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी या मार्गाचा शोध घेत असतो. या मार्गावर पुढे जाण्यासाठी काही गोष्टी मागे सोडाव्या लागतात. जर आपण काही सोडायला तयार नसाल तर तो मार्ग आपल्याला कधीच ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. मित्रांनो, दुःखी कोण असतो? तोच जो आजवर आपल्या ध्येयाचा नकाशाच तयार करू शकलेला नाही. प्रत्येकजण काहीतरी मिळवू इच्छितो, पण सर्वांनाच ध्येय का मिळत नाही? कारण ध्येय प्रत्यक्षात आपल्याच हातात असते. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात ईश्वरावर विश्वास ठेवतोच. कोणी मूर्तीमध्ये ईश्वर पाहतो तर कोणी दुसऱ्या कोणत्या रूपात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर सर्वप्रथम कोणी ईश्वर असेल तर तो म्हणजे आपली आई. प्रत्येक मूर्तीत ईश्वर असेलच असे नाही, पण प्रत्येक आईमध्ये ईश्वर नक्कीच असतो. काही लोक असे असतात की स्वतःच्या समस्या सोडवू शकत नाहीत, पण जगाला उपदेश देत फिरतात. या जगाचे खरे मार्गदर्शन तोच करू शकतो ज्याने स्वतःचे जीवन समजून घेतले आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, विवेक तेव्हाच काम करतो जेव्हा मन शांत असते. जीवनात काही मोठे करायचे असेल तर सर्वप्रथम मन, विवेक आणि अंतःकरण शीतल ठेवणे आवश्यक आहे. संयम ठेवा, धैर्य राखा. म्हणूनच दिव्याला इतके महत्त्व दिले जाते. तो कोणाचेच घर पाहून जळत नाही, तो फक्त अंधाराशी लढण्यासाठी जळतो. तसेच आपणही आपले वर्तन दिव्यासारखे बनवा. आपली ओळख, निस्वार्थ कर्म करा आणि स्वतःची एक अद्भुत ओळख निर्माण करा. मनुष्य वेळेच्या हातात खेळत असतो. कधी कुणाचा वेळ चांगला असतो तर कोणी चांगल्या वेळेची वाट पाहत असतो. वेळच आपल्याला दाखवतो की आपले खरे मित्र कोण आहेत आणि शत्रू कोण. वेळ एकदा निघून गेला की परत येत नाही, म्हणून वेळेचा सदुपयोग करा. जसजसे जीवनात यश मिळते तसे जीवनाचे ओझेही वाढते आणि साधन कमी होत जातात. म्हणून जर काही जपायचे असेल तर विचार जपा आणि साधे जीवन जगायला शिका. या संसारात आपण चुका करतो, कारण चुकांतूनच शिकण्यासाठी जीवन आहे. पण जो माणूस आपली चूक स्वीकारत नाही तो कधीच शिकू शकत नाही. जीवनात जर कधी चूक झालीच तर ती स्वीकारायला घाबरू नका. मैत्री असो किंवा प्रेम, त्याचा पाया शब्दावर नाही तर हृदयावर असतो. शब्द चुकू शकतात पण भावना खरी असते. म्हणून शब्दांपेक्षा हृदयातून प्रेम करा. तुमची विचारसरणीच तुमचे कर्म ठरवते. तुमचे विचार जसे असतील तसेच तुमचे जीवन असेल. जीवनात खरे सुख तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणता. तुमच्या हातात सर्वांना आनंद देणे नसले तरी कुणाला दुःख देणे मात्र नक्कीच तुमच्या हातात आहे. कुणाची निराशा करू नका. चांगला काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. आपण सगळेच फक्त वरच वर जायचे स्वप्न पाहतो, पण जेव्हा माणूस खाली पडतो तेव्हाच त्याला खरी जाणीव होते की तो ज्या उंचीवर होता त्या स्थानाचे त्यावेळेस नेमके किती महत्त्व होते. आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण खाली पडतो तेव्हाच कळते की आपले खरे कोण आहेत, परके कोण आहेत, हितचिंतक कोण आहेत आणि कोण आपल्याशी ईर्ष्या करतात, द्वेष करतात. लक्षात ठेवा, जेव्हा आपण पडतो तेव्हा जे लोक आपल्याला उभे करण्यासाठी हात पुढे करतात तेच आपले असतात, आणि जे लोक शांतपणे उभे राहून तुमच्या पडण्यावर हसतात ते परके असतात. आपल्या आणि परक्यामधला फरक माणसाला पडल्यावरच समजतो, यशात नाही. जीवन आपल्याला याहून मोठा धडा देऊच शकत नाही. या संसाराला आपण कसे ओळखतो, कसे समजून घेतो, या संपूर्ण जगाला पाहण्यासाठी आपल्याकडे किती लहान साधन आहे. 2 डोळे. संपूर्ण संसार पाहायला असेल तर विचार करा, आपल्याकडे प्रत्यक्षात किती मर्यादित साधने आहेत. 2 डोळे, 2 कान, बोलण्यासाठी 1 मूग आणि 1 आई, जिचे प्रेम प्रकाशाच्या वेगापेक्षाही वेगवान असते. म्हणूनच या संसाराकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. संसाराला समजून घ्या, स्वतःलाही समजून घ्या. असे केल्यास हे सुख कधीही तुमच्यापासून दूर जाणार नाही. असे म्हटले जाते की वेळेआधी आणि भाग्यापेक्षा अधिक कोणालाही काहीच मिळत नाही. पण याचा अर्थ असा नाही की आपण फक्त वेळेची वाट पाहत बसावे, सर्व काही भाग्य आणि प्रारब्धावर सोडून द्यावे. मग तुम्ही म्हणाल, जर सर्व काही वेळ आणि भाग्यावरच अवलंबून असेल तर आपण प्रयत्न तरी का करायचे? हेच तर सत्य नाही.
या संसारात प्रत्येक व्यक्ती काहीतरी मोठे करायचे स्वप्न पाहतो. असे काही जे आजपर्यंत कोणीच केले नाही, अशा उंच पदावर पोहोचायचे स्वप्न पाहतो जिथे आजवर कोणीच पोहोचलेले नाही. काही लोक यात यशस्वी होतात तर काही अपयशी ठरतात. तुम्हाला मोठे कार्य करायचे आहे, पण तुमची एक मोठी चूक म्हणजे तुम्ही सतत संसार काय म्हणेल याचा विचार करता. हे विसरून जा. जीवनात पुढे जायचे असेल तर एकट्याने पुढे चालायला शिका. गंगोत्रीतून जेव्हा गंगेची सुरुवात होते तेव्हा ती फक्त एक थेंब असते, पण जेव्हा तो थेंब पुढे जाऊन इतर थेंबांशी मिळतो तेव्हा तो प्रवाह बनतो आणि पुढे जाऊन ती गंगा बनते. तसेच जीवनातही जर पुढे जायचे असेल तर नकारात्मक लोकांपासून दूर राहून सकारात्मक विचारांसोबत एकट्याने का होईना पुढे चालत राहा आणि मग पहा जीवन कसे बदलते. मित्रांनो, मला आशा आहे की हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. मित्रांनो, व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन जरूर दाबा. भगवान श्रीकृष्ण आपल्याला आणि आपल्या संततीला सदैव निरोगी व आनंदी ठेवोत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय श्रीकृष्ण.